नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन मानवनिर्मित पदार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी 3 सेशन पाहिले. त्याच्यामध्ये मानवनिर्मित आणि निसर्गातून मिळणारे म्हणजे निसर्गनिर्मित पदार्थांविषयी बघितलं. जास्त करून आपण मानवनिर्मित पदार्थांविषयी बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे कशा प्रकारचं प्लास्टिक असतं. त्याच प्रकारे स्टायरीन नावाच्या पदार्थापासून बनलेला थर्माकोल, जो अत्यंत हलका, पांढरा शुभ्र दिसणारा आणि सजावटीसाठी उपयुक्त असा थर्माकोल तयार केला जातो स्टायरीन नावाच्या केमिकल पासून. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पदार्थ आहेत ते पर्यावरणाला घातक असतात, परंतु आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आपण अशा प्रकारचे पदार्थ वापरत असतो, जेणेकरून आपलं जे लाईफ आहे ते सुसह्य व्हावं. परंतु हे होत असताना आपण पर्यावरणाला धोका आणि त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा धोका पोहोचवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, थर्माकोलचे विविध परिणाम आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे कॅन्सरेशियस सेल कशा प्रकारे तयार होतात आणि त्याला जर जाळलं, कारण तो विघटन होत नाही त्या थर्माकोलचा, आणि म्हणून त्याला जाळलं तर त्याच्यापासून जो धूर तयार होतो, त्या धुरापासून सुद्धा प्रदूषित पदार्थ बाहेर पडत असतात. म्हणजे हा प्रदूषक आहे, पोल्युटंट आहे, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा थर्माकोल वापरण्यावर आता महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली आहे. आणि आजकाल आपण जी गणेशोत्सवामध्ये मखरं बघतो ती इको फ्रेंडली असतात, म्हणजे निसर्गामध्ये आढळणाऱ्या वस्तूंपासून बनवलेल्या असतात. आणि याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला कळलंच असेल की थर्माकोल हा अत्यंत विषारी असा पोल्युटंट आहे, जो हवेत जाळला तरी पण त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर पोल्युशन निर्माण होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, काही गंभीर परिणाम सुद्धा आपण ह्या सेशन मध्ये थर्माकोलचे पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच काचेची ग्लासेस वगैरे आपण बघितलेले आहेत, की काचेची खिडकीची तावदानं आपण बघितलेली आहेत. तर ह्याच्यामध्ये काच वापरत असताना कशा प्रकारे काच तयार केली जाते आणि काचेचे गुणधर्म काय आहेत ते आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया मानवनिर्मित पदार्थ, त्याच्यामधील सेशन 4. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो बघा, एक थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम खूप अधिक कालावधीसाठी स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना डोळे, श्वसन संस्था, त्वचा, पचन संस्थेचे आजार संभवण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की अशा थर्माकोल बनवणाऱ्या कंपनीत काम करणारे जे लोक आहेत त्यांना या स्टायरीनच्या संपर्कात आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. ते म्हणजे डोळ्यांचे आजार, श्वसन संस्था म्हणजे रेस्पिरेटरी ऑर्गन्सचे आजार, त्वचेचे किंवा पचन संस्थेचे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आजार होत असतात. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो. म्हणजे स्टायरीन किती विषारी आहे हे आपल्याला याच्यावरून समजू शकतं. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचा सुद्धा धोका असतो. हे पाहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण थर्माकोल विषयी. आता याच्या पुढे येणाऱ्या सेशन स्लाइड मध्ये आपण पाहणार आहोत की काच कशी तयार झाली, काचेचा शोध कसा लागला, किंवा काचेचे गुणधर्म काय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया काचेविषयी आणखी काही. पहा, काचेपासून बनवल्या जाणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंची यादी तयार करायची आहे. त्या वस्तूमध्ये कोणकोणत्या रंगाची काच वापरली जाते ते आपल्याला बघायचं आहे. बघा, आपल्याकडे जे ग्लासेस मिळतात ते पारदर्शक असतात. त्याचप्रमाणे ग्लासेस किंवा बॉटल्स ज्या असतात, आपण बघतो बऱ्याच वेळेला मद्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉटल्स ज्या असतात त्या काचेच्या बनलेल्या असतात आणि त्याला वेगळ्या प्रकारचा कलर असतो. किंवा फ्लिंटेड ग्लास आपण बघितलेली आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये जे राजमहल असायचे त्यांच्यावर ज्या ग्लासेस असायच्या त्यांच्या खिडक्यांवर, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारची नक्षीकाम तिथे केलेलं असायचं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लास आपण बघितलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ग्लास प्लास्टिक पेक्षा खूपच चांगली असते. त्याचा जास्त परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होत नाही. आणि म्हणून पूर्वीच्या काळापासून आपण ग्लासमध्ये सरबत पिणं किंवा ग्लासेसमध्ये चहा पिणं या गोष्टी करत आलेलो आहोत. आताच्या काळामध्ये यूज अँड थ्रोच्या जमान्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता काचेची जागा प्लास्टिकने घेतलेली आहे किंवा थर्माकोलने घेतलेली आहे. परंतु अशा प्रकारचे जे थर्माकोल किंवा प्लास्टिक पासून बनवलेले कप्स असतात आणि त्याच्यामध्ये आपण चहा किंवा कोणतेही गरम पेय प्यायलो तर त्याचा धोका आपल्या शरीराला असतो. म्हणजे आपल्या शरीराला त्याच्यापासून खूप हानी पोहोचू शकते. आपण तुर्तास तो भाग आता बाजूला ठेवून आता काच म्हणजे काय, काच कशी तयार झाली किंवा काचेचे गुणधर्म काय याच्याविषयी आपण आता पाहणार आहोत.
इथे पहा, दैनंदिन वापरात आपण काचेचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात करतो. आपल्या खिडकीची तावदान वगैरे बघितले तर ते काचेची बनलेली असतात. काचेचा शोध मानवाला अचानकपणे लागलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लक्षात घ्या, हे ऍक्सिडेंटली झालेल्या गोष्टी आहेत. काय झालं बघा, काही फेनेशियन व्यापारी वाळवंटात रेतीवर स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाच्या भांड्याला त्यांनी चुन्याचा दगडाचा आधार दिला. बघा, वाळवंटामध्ये हे फेनेशियन व्यापारी जे होते ते आता दुपारी थकल्यानंतर जेवण करायला एखाद्या सावलीमध्ये थांबले असतील आणि त्यांनी स्वयंपाकाच्या भांड्याचा होता त्याला चुन्याच्या दगडाचा आधार दिला. स्वयंपाकाचे भांडे दगडावरून खाली उतरल्यानंतर म्हणजे ते पूर्ण आता त्याच्यामध्ये हीट तयार झालेली आहे, लाकडं लावलेली आहेत ज्वलनासाठी, आणि हे भांड जेव्हा खाली उतरलं तेव्हा त्यांना एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला आढळला. हा पारदर्शक पदार्थ वाळू व चुनखडी एकत्र तापवल्यामुळे झाला असावा असा तर्क किंवा अंदाज त्यांनी लावला. लक्षात घ्या कसा ऍक्सिडेंटली शोध लागला तो बघा काचेचा. आता पुढे काय झालं, त्यातूनच पुढे काच तयार करण्याची कृती विकसित झाली. काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेली अस्फटिकी, टणक पण ठिसूळ घन पदार्थ. म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांचं मिश्रण तयार करून म्हणजे चुना किंवा आपण बघतो वाळू यांच्यामध्ये असलेले सिलिका सिलिकेट यांच्यापासून अस्फटिकी, टणक आणि ठिसूळ घन पदार्थ म्हणजेच काच होय. सिलिका अर्थात त्याचा फॉर्म्युला आहे SiO2, त्याला आपण वाळू असे संबोधतो. आपण समुद्रावर गेल्यानंतर बघा आपल्याला जी वाळू मिळते ती वाळू म्हणजेच काय असतं, सिलिका, त्याच्यामध्ये SiO2 असतो, सिलिकॉन ऑक्साईड. काचेमध्ये असणाऱ्या सिलिकाच्या व इतर घटकांच्या प्रमाणावरून सोडा लाईम काच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काचेचे प्रकार पडलेले आहेत. त्या काचेच्या प्रकारांविषयी आपण शेवटच्या सेशन मध्ये पाहणार आहोतच. तर सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच असे प्रकार पडलेले आहेत. म्हणजे काचेचे वेगळे प्रकार आहेत, त्यांच्याशी डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता इथे पहा, फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे काचेच्या तावदानाची निर्मिती केली जाते. कच्चा माल म्हणजे त्याच्यामध्ये वाळू आहे, चुनखडी आहे, म्हणजे सिलिका सिलिकेट यांचं मिश्रण, ती भट्टी, त्याच्यावर खूप हाय टेम्परेचर दिलं जातं आणि त्याच्यानंतर वितळलेली काच आपल्याला पुढे आलेली दिसते आणि कटरच्या साहाय्याने तो तुकडा तिथे कट केलेला दिसतोय. म्हणजे अशा प्रकारे काचेचा पत्रा जो आपल्याला दिसतोय त्याच्यापासून त्याला कटिंग करताना आपल्याला दिसत आहे आणि रुळावरून तो जो द्रव पदार्थ आहे तो पुढे पुढे येऊन त्याच्यापासून हव्या असलेल्या आकाराची आपण काच बनवू शकतो. अशा प्रकारे प्रोसेस जी आहे ती कारखान्यांमध्ये केली जाते. आता पहा, काच निर्मिती. काच बनवण्यासाठी वाळू, त्याच्यामध्ये सिलिकेट असतो म्हणजे SiO2, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजेच MgO यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवले जाते. वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड SiO2 वितळण्यास सुमारे 1700 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे सिलिकॉन डायऑक्साईड आहे ते वितळण्यासाठी साधारण 1700 अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. कमी तापमानावर मिश्रण वितळण्यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. म्हणजे हे टेम्परेचर कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये टाकाऊ काचेचे तुकडे जे आहेत ते मिक्स केले जातात. त्यामुळे सुमारे 850 अंश सेल्सिअस तापमानावर ती काच वितळते आणि हे मिश्रण वितळलेलं असतं. मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपात गेल्यानंतर ते 1500 अंश सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जातात आणि त्याच्यामुळे टणक ग्लास तयार होते. एकदम थंड केल्यामुळे, एकदम थंड केल्याने मिश्रण स्फटिक रूप घेत नाही, म्हणजे स्फटिक तयार न होता टणक अशी काच तयार होते. तर एक जिन्सी अस्फटिक पारदर्शक रूप तयार होते. ट्रान्सपरंट ग्लास आपल्याला दिसत आहे, आपल्याला ती बघत असतो आपण, त्याच्यातून आरपार बघू शकतो. याला सोडा लाईम काच म्हणतात. ही कोणत्या प्रकारची काच आहे तर सोडा लाईम, याचं कारण याच्यामध्ये सोडा आणि चुनखडी वापरलेली आहे, त्याचप्रमाणे वाळू सुद्धा वापरलेली आहे. आता इंटरनेटच्या सहाय्याने बांगडी कशी बदलली जाते याचा इंटरनेटवर आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. युट्यूबच्या सहाय्याने आपण ते व्हिडिओ पाहू शकतो आणि इंटरनेटवर म्हणजे गुगलवर सर्च करून सुद्धा आपण वेगळ्या प्रकारची माहिती याच्या बाबतीत मिळवू शकतो. इथे पहा, काचेचे काही गुणधर्म आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. काच तापवल्यानंतर मऊ होते व तिला हवा तो आकार देता येतो. लक्षात घ्या, काच जेवढी आपण तापवू, जास्त तापमान वाढवू, त्याप्रमाणे ती मऊ होत जाते आणि तिला आपण त्यावेळेला हवा तसा आकार देऊ शकतो. इंटरनेटद्वारे म्हणजे युट्यूबद्वारे आपण काच इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे कार्य चालतं ते पाहू शकतो. काचेची घनता तिच्यामधील घटक तत्वांवर अवलंबून असते. म्हणजे कोणत्या प्रकारचे सोडा लाईम काच आहे की बोरोसिलिकेट काच आहे, म्हणजे कोणते घटक आहेत त्यांच्यावर त्याची घनता अवलंबून आहे, म्हणजे डेन्सिटी अवलंबून आहे. काच उष्णतेची मंद वाहक आहे, म्हणजे यातून उष्णता वाहू शकते. तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच जलद थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते. आपण बऱ्याच वेळा बघतो खूप हीट दिलेली गॅसच्या बाजूला असले, म्हणजे गॅसची शेगडी जी आहे त्याच्यावर असलेली ग्लास जी आहे ती खूप गरम झालेली आहे आणि त्याच्यावर अचानक पाणी पडलं की तिला तडा गेलेला आपण बघितलेला आहे. म्हणजेच
तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच जलद थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते. याचा आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे, आपण दैनंदिन जीवनात ते पाहत असतो. काच विजेची दुर्वाहक आहे, म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जसं आपण प्लास्टिक बघितलं, प्लास्टिक सुद्धा बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, आणि म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विसंवाहक म्हणून काचेचा उपयोग केला जातो. विसंवाहक म्हणजे इन्सुलेटर म्हणून त्याचा वापर केला जातो विद्युत उपकरणामध्ये. काच पारदर्शक असल्याने प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो, म्हणजे अपवर्तन त्याचं होत असतं. तथापि काचेमध्ये क्रोमियम, व्हेनेडियम किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव झाल्यास अशा काचेत मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषला जातो, म्हणजे काचेमधून पारेषित होतो. त्याचं अपवर्तन आपण पुढे बघणार आहोत कशा प्रकारे होतं ते. परंतु त्याच्यामध्ये क्रोमियम, व्हेनेडियम किंवा आयर्न ऑक्साईडचा अंतर्भाव झाला तर मात्र अशा प्रकारची काच मोठ्या प्रमाणावर प्रकाश शोषून घेते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये जास्त करून काचेविषयी माहिती बघितली. काच कशा प्रकारे तयार केली जाते, फिनिशियन व्यापाऱ्यांना ऍक्सिडेंटली त्या काचेचा शोध कसा लागला, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस बनवण्यासाठी फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे प्रोसेस केली जाते, याविषयी सुद्धा आपण या सेशन मध्ये जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, एएस विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे अशा प्रकारचं एक ऑनलाईन एज्युकेशन स्कूल आहे की जिथे आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचे विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा कॉम्प्युटर हे विषय आपण शिकू शकता. आणि आपल्याला आमच्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा अनुभव सुद्धा मिळू शकतो. त्याचप्रमाणे अमर्याद असा टेस्टचा अनुभव आपल्याला मिळू शकतो आणि आपलं भवितव्य याच्यामध्ये उज्ज्वल होऊ शकतं. धन्यवाद.